हॅलो नमस्कार, मी राज कंस्ट्रक्शनचा सर्वा या ठिकाणी आपलं राज कंस्ट्रक्शनची साईट चालू आहे। काल आपण साईट ठोकल्या त्या, परवा दिवशी बॉटम टाकले होते। आज स्लॅब टाकण्याचं काम केलेलं आहे। स्लॅब खोलून प्लेट आणून गाळे झाकून घेतलेले आहेत। तर या ठिकाणी 2 गाळे बाकी राहिल्यात, बाल्कनी टाकायची राहिलेली। तर मित्रांनो बघू शकता गाळे कसे झाकायचे असतात, किती प्लेट बसतात। 1 गुंठ्याचं काम आहे। 1 गुंठ्याच्या कामाला प्लेट किती लागते, प्लाऊड किती लागतं याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येईल, आणि मटेरियल किती लागतं हे दिसून येईल। कुठलं स्टील वापरायचं, स्टील किती लागणार आहे, खडी किती लागणार आहे, सिमेंट किती लागणार आहे, रेशंट किती लागणार आहे, हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये याच्यामध्ये सांगणार आहोत। तर ह्याला प्लेट 110 प्लेट लागते। 1 गुंठ्याच्या कामाला 110 प्लेटमध्ये पूर्णपणे क्लिअर होतं। 950 स्क्वेअर फूट काम फायनल होतं। याच्यामध्ये आपल्याला स्लॅब बांधायला 8 mm चं आपण वापरणार आहोत। तर त्याचे आपल्याला 8 बंडल लागणार आहेत चटई बांधण्यासाठी। काही ठिकाणी 16 mm चं बार वापरणार आहेत। 1 बंडल 16 mm चं जाणार आहे। 12 mm चे 3 बंडल जाणार आहेत आणि 10 mm चे 3 बंडल जाणार आहेत। मित्रांनो, रिंगासाठी आपण 9-18चा बीम ठेवलेला आहे। 6-15ची रिंग बांधणार आहोत। तर त्याच्यासाठी आपल्याला 1.5 बंडल जाणार आहे रिंगासाठी। अशा प्रकारे स्टील लागते। क्रेशनची 4 ब्रशची गाडी जाणार आहे, खडीची 4 ब्रशची गाडी जाणार आहे, आणि 97 बॅग सिमेंट जाणार आहे स्लॅब भरायला। मित्रांनो, त्या ठिकाणी एवढा विषय क्लिअर होणार आहे। मित्रांनो, फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। रेट मस्त, क्वालिटी जबरदस्त, काम नंबर 1, तर थांबायचं नाव नाही घ्यायचं। टेक केअर, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये।